तू पण निमंत्रण घर झाला वाटत. अख्खा धनगर आहे आपण. अख्ख्या दिवस जाता एवढ्या जेवण. संध्याकाळी 6, 7 किंवा 8 पण वाजतील. जसं होईल तसं आहे, भेटेल तसं खायचं. आवती कोंबडी कापली, म्हातारी आली या पाहुणे आई ओ म्हणजे कापाव कोंबडी आणि सरबी दिला नसते पिवळी तर मग सरबी आहे बाया अंड्यावली आहे ना. पाती लावायची ना, हा काची लावायला नेली पाती लावून आपण जोडदार आहे. एवढा आहे मटा चांगलं पुरतून घेते. दुसरा खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणला कोंबडीच कापून. आता गावरान कोंबडी तरी मिळते का? पाती लावणार पण लय भारी मग भेटला. त्याचा वडील बरंच वर्ष वारला, आमचा जोडीदार होता. पोरगा पण भारी आहे. मगाशी नेलं तर लगे काती लावून दिलं, सोडून बिडून आधी मस्त बघितलं. बकरी पण आमच्या कराळवाडीला बसायला आहेत ना, त्यामुळे काठी लावून आणली मी. ओळख पण सांभाळला नाही सांभाळाव. माणूस कधी झाला जोडा, गावठी कोंबड्यासारखं खाणं नाही. माणूस सोडू नका जोडा. आता हे वाटाण वाटते. या छत्री एक भारी काम केली. आमचा आजोबा गेला, वडील गेला, पण अशी छत्री आम्हाला कळली नाही. मुलं शिकल्यामुळं ही छत्री आम्हाला आणून दिली. दररोज आम्ही ही सावली बनवतो. बसता उठवा या आठवणीची या. काय आता वाटण वाटून घेते. आता चांगलं परतलं. मस्त दगडाचा पाट आहे. रानावाना एवढा बारीक लागतो, मोठं नाही ना इथं वागावचं. आणि त्याच्यावर आपलं काय वाटायचं नाही, ह्याच्यावर वाटण करायचं. वाटणाशिवाय तर कालवण चांगलं होत नाही. काय पण मसाल्याने आम्हाला अजिबात परवडत नाही. असंच वाटण वाटायला. त्याच्यावर गरम पाणी ठेवायचं. पाणी तिकून गावात आणतो बोरिंगचं पाणी बरंच लांब आहे. गरम झाल्यावर ओतून घेते. कांदा भाजून घेतलाय, कांदा वाटून घेतला. चुलीव कांदा भाजलेला चांगला. वाटण चाललंय.
तेव्हा नाही वाटण वाटून घेतलं ते वाटण टाकते. गावरान कोंबडीच्या मटणाचा रस्सा शिजल्यावर चांगला किती खावं. मसाला घालायचा आहे. शिजून द्या, चांगलं शिजून ये. कच्चा कुचळ ठेवू नको. मसाला घालायचा आहे. लाकडं घाल. काय आपला घरचा मसाला घालते. एक इकडं सडकाच्या रोडच्या कडेला आहे मांडव. लग्नवाला मांडव तिकडे मटण वाढते. हे मटण वाढते गावठी कोंबडीचं मटण बघ खाऊन. कांदा दिवायचा. या मित्रांनो जेवायला. काय करायचं. हा मी जेवतो, तुम्ही पण या जेवायला. काय सारा उन्हात ना तुझी तेव्हा सावली ठोकली या. उन्हात जेवतो उन्हात. मग का आता ही सावली केली उभी 4 काठ्याची. ही पोरबिना पाळच आहे आमची, म्हणजे नाथच लय मोठं आहे 4 काठ्याचं आणि 4 सावलीचं. कारण नाथ असं आहे ह्या सावलीचं आणि पुढचं 4 हे कायमचुरी बिजत ठेवला इथं. तेव्हा कांदा कांदा मित्रांनो हा घ्या दिवस आता एवढ्या जेवणावर. संध्याकाळी 6, 7 किंवा 8 पण वाजतील. जसं होईल तसं आहे, भेटेल तसं खायचं. नमस्कार मित्रांनो, आता झालं जेवण बिवण. बकरीला पण बराच टाइम झाला. आता निघालो बकरी घेऊन. आता घ्या उन्हात बकरी चारायची आणि आता ऊन पण भरपूर आहे. आता संध्याकाळी 6, 7 वाजता बकरी येते. तर हाय आता कुठं जिथं पाणी भेटेल तर पाणी पियायचं. हर राजा हर जिया हर जिया. काय म्हणतो. आता आलोय मेंढराकडं. ऊन लागतंय 37 डिग्री सेल्सिअसचा. चिंच झाड आहे मोठं बघा. झाडाखाली तरी जरा बरं वाटतंय. आमचं काम चाललंय. लय ऊन आहे, आपल्यासारख्याचं काम नाही उन्हात राहणं. जाम होऊन जाईल उन्हाने. लय ऊन आहे ना. लय लय झाडा खायला जरा बरं वाटते बाबा. झाडा खायला थोडीफार हवा येते या. ऊन म्हणजे तुफान. झाडं पण आता लोकांनी तोडून आहे बरं. झाडं पण लोकांनी तोडून आहे. झाडं तोडल्यावर काहीच भेटणार नाही तुम्हाला. कारण मग झाडं तुम्ही लावताय पण अशी जुनी झाडं भेटतील का. ही बघा ही बिन लावणारी झाडं आहेत. झाडं कशी आहेत. जुन्या माणसाचा आकार आहे का नाही झाडांचा. लय मोठं झाड आहे. जुन्या माणसाचा पण असाच आकार होता. तर अशी झाडं नाही भेटणार आता. तुम्ही लावते काय एवढी झाडं येणार. त्याला पाणी पाहिजे. ह्याला बिन पाण्यावर पण जगते, बिन पाण्यावर पण येते. बरं वाटतं ना. पण बरं वाटतंय जरा. बघ ना जुनी परंपरा कशी होती. आता इथून पुढं चालेल का नाही. चालवली पाहिजे. चालवली पाहिजे ना. रूम मध्ये पण लय गरम होत आहे.
इथं कसं काय वाटते इथं जरा बरं वाटतं हवा येते. बाहेर गेले हवा राहणार का रे झाडाची सेवा करीत जावा आणि आई वडिलाची पण सेवा करीत जावा. मग काय. तुमची किती आई वडिलांची सेवा केली हा ना. विसरता का तुम्ही नाही ना. विसरू नका आयुष्यात विसरू नका तेवढं किंमत ठेवा.